वन्यजीव छायाचित्रण हे नैसर्गिक अधिवासांचे दस्तऐवजीकरण करण्याचे आणि नागरिकांना निसर्गाच्या जवळ आणण्याचे एक अतिशय प्रभावी माध्यम आहे. हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र वन विभागाच्या वतीनं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पानं महाराष्ट्र राज्य वन्यजीव छायाचित्रण स्पर्धा 2026 ची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा विशेष उपक्रम भारतीय हौशी आणि व्यावसायिक छायाचित्रकारांना आपल्या नैसर्गिक परिसंस्थांचं सौंदर्य अधोरेखित करणारा आणि संवर्धनाला प्रेरणा देणारा उच्च दर्जाचा व्हिज्युअल आर्काइव्ह तयार करण्यासाठी आमंत्रित करत आहे. स्पर्धकांना प्राण्यांचे वर्तन, प्राणी आणि त्यांचा अधिवास, संवर्धन दृष्टिकोन या 3 मुख्य श्रेणी अंतर्गत त्यांची सर्वोत्तम अशी जास्तीत जास्त 6 छायाचित्र पाठवून आवाहन करण्यात आलं आहे. निसर्गाला कॅमेऱ्यात कैद करण्याच्या सकारात्मक दृष्टिकोनाचा पुरस्कार करत आयोजक नैतिक वन्यजीव छायाचित्रणाला ठामपणे प्रोत्साहन देत आहेत, जिथं छायाचित्रापेक्षा वन्यजीवांचं कल्याण आणि वन अधिवासांच्या आदराला सर्वोच्च प्राधान्य दिलं जातं. सर्व छायाचित्रे ccfdtatr@gmail.com या ईमेलद्वारे पाठवणे आवश्यक आहे. छायाचित्र पाठवण्याची अंतिम तिथी 20 जुलै 2026 आहे. या स्पर्धेचे सविस्तर अधिकृत नियमावली आणि तांत्रिक निकष mytadoba.mahaforest.government.in या संकेतस्थळावर सर्वांसाठी उपलब्ध आहेत. या दृश्य कथांचा भव्य उत्सव आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन 29 जुलै 2026 रोजी आयोजित एका विशेष वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनानं साजरा केला जाणार आहे. विजेत्यांना 25 जुलै 2026 रोजी ईमेलद्वारे कळवलं जाईल आणि IIM नागपूर इथं होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात त्यांचा सत्कार महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रस्तावित आहे. प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात 5 जिप्सी सफारींसह मोफत वन्यजीव छायाचित्रण सहलीचं भव्य बक्षीस दिलं जाणार आहे.